हाय हॅलो नमस्कार सर्वांना. प्रथम श्री स्वामी समर्थ. आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करतोय. आजचा ब्लॉग तसा खास आहे कारण आयुष्यामध्ये पैसा किती जरी असला पण त्याचं जर योग्य नियोजन नसेल तर तो पैसा आपल्याकडे टिकत नाही आणि त्या पैशातून आपल्याला आपली प्रगती साधता येत नाही. त्याच्यामुळे अगदी कमी पैसा जरी असेल आणि योग्य नियोजन असेल तर आपण आयुष्यात खूप मोठी भरारी घेऊ शकतो. त्यासाठी आजचा हा ब्लॉग करण्याचं कारण आहे. तर आज आपण फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं, जर तुम्ही रेंटेड हाऊसमध्ये राहत असाल किंवा स्वतःचं घर असेल, या दोन्हीमध्ये तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं याविषयी आपण बोलणार आहे. तर जर तुमचं स्वतःचं घर असेल तर ते प्लॅनिंग जे आपण फायनान्शियल प्लॅनिंग असतं ते टोटल वेगळं असतं आणि जेव्हा तुम्ही रेंटेड हाऊसमध्ये राहता तेव्हा म्हणजे जे भाड्याचं घर असतं त्यामध्ये ते जेव्हा तुम्ही राहता त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग हे टोटल वेगळं असतं. म्हणूनच आज आपण दोन्ही संदर्भामध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे व्हिडिओ आपले 2 पार्टमध्ये येतील. पहिला पार्ट असेल रेंटेड हाऊसमध्ये राहत असताना आपलं फायनान्शियल प्लॅनिंग कसं असलं पाहिजे आणि दुसरा पार्ट असेल जेव्हा आपलं स्वतःचं घर असेल तेव्हा आपलं फायनान्शियल प्लॅनिंग कसं असलं पाहिजे. तर हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला थोडासा व्हॉइस येत असेल तर तो इग्नोर करा कारण थोडी कन्स्ट्रक्शनची कामं चालू असल्यामुळे थोडा मध्ये मध्ये आवाज येऊ शकतो, इंटरप्ट होऊ शकतं. त्यासाठी मी तुम्हाला आधी सॉरी बोलते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आज आपण सर्वात प्रथम जेव्हा आपण रेंटेड हाऊसमध्ये राहत असतो म्हणजेच भाड्याच्या घरामध्ये राहत असतो तेव्हा आपण फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायला हवं याचं आज नियोजन पाहणार आहे. तर यामध्ये मी तुम्हाला काही बेसिक टिप्स पण देईल आणि मी तुम्हाला सल्ले देण्यासाठी काही आर्थिक सल्लागार नाही किंवा मी कोणी एक अर्थतज्ञ नाही आहे. तर सांगायचा उद्देश एवढाच की मी एक गृहिणी आणि वर्किंग वुमन आहे. त्याच्यामुळे जे माझ्या अनुभवातून घर चालवताना अनुभवातून आलेले जे काही आपले असतात विचार ते सर्व सांगणार आहेत. तसंच आपण वर्किंग वुमन असताना थोडंफार आपणही फायनान्शियल स्टेबल असतो आणि तो पैसा आपण कसा इन्व्हेस्ट केला पाहिजे, कसा यूज केला पाहिजे या सर्व गोष्टी मी आज शेअर करणार आहे. जर काही चुकलं तर तुम्ही मोठ्या मनाने मला माफ करा किंवा काही बदल अपेक्षित असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. तर जेव्हा आपण रेंटेड हाऊसमध्ये राहतो तेव्हा आपण बेसिक एक चौकोन आखून घेतला पाहिजे. त्यामध्ये आपल्या मेन येतात घरगुती गरजा म्हणजे ज्या आपल्या ज्या नॅचरली आपल्याला त्या गोष्टी लागतातच. अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी आपल्या महत्त्वाच्या असतातच. पण त्याचसोबतच काही सेविंग्स असणं किंवा मुलं वगैरे असतील त्यांचा खर्च असणं किंवा तुम्हाला अजून काही आयुष्यामध्ये मोठमोठ्या वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा घरं खरेदी करायची असतील त्या संदर्भातलं सेविंग असणं असे 3-4 टप्पे येतात. आता जेव्हा आपण 100% पैशाचं नियोजन करायचा विचार करतो तेव्हा 25% हे तुम्हाला सेविंगमध्ये टाकता आले पाहिजेत. उरलेले 25% हे तुम्हाला जे तुमचे मोठे मोठे खर्च असतात त्याच्यासाठी. 50% खर्च हा तुम्हाला त्याचे पण 2 भाग करता आले पाहिजेत. त्यातला 25% हा जे नॅचरल गरजा असतात त्यासाठी आणि 25% हे तुम्हाला अशा जागी ठेवले पाहिजेत की ते एमर्जन्सी फंडिंग म्हणून तुम्ही वापरू शकता. आता हे झालं 100%चं 25-25-25मध्ये डिवायडेशन. पण आपण जर तसं आर्थिक दृष्ट्या म्हणजे प्रॉपरच आपण जर अर्थतज्ञ सांगतात तसं किंवा एखादे CA जर आपल्याला काही सांगत असेल तर ते कशा पद्धतीने सांगू शकतात तर 50-30 आणि 20 अशा पद्धतीचं प्लॅनिंग असतं. तर बरेच लोक असं करतात की 20% हे सेविंगमध्ये टाकतात आणि 30% हे बाकी खर्चासाठी टाकतात आणि 50% अजून इतरत्र काही खर्च असतील, एमर्जन्सी फंड असतील किंवा मुलांच्या शाळांच्या फी वगैरे अशा गोष्टींमध्ये जातात. तर आता आपण काय करायचं आहे, 20%च्या ऐवजी आपण 30% हे सेविंगमध्ये ठेवायचे. 20% हे आपले नैमित्तिक खर्च म्हणजे नियमित असणारे खर्च. मग त्याच्यामध्ये आपलं रेंट असेल घराचं किंवा आपलं किराणा माल असेल, सिलेंडर असेल, लाईट बिल किंवा पेट्रोलचा खर्च असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण हा खर्च डिवाईड करणार आहे. आणि जो 50% येतो त्यातला अर्धा आपण काही सेविंग्स त्याचसोबतच एमर्जन्सी फंड असेल किंवा मोठे मोठे खर्च म्हणजे समजा कधी तुम्हाला गरज पडली तर तुम्ही एखादी मोठी वस्तू घ्याल किंवा दवाखाना असेल, मेडिकल असेल, यासारख्या गोष्टींसाठी तुम्ही ते खर्च करू शकता. आता आपण प्रॉपर पॉईंट वाईज सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस करते. त्याआधी मी तुम्हाला म्हणजेच गृहिणींना एक छोट्या छोट्या टिपा देते. त्या तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून कळवा. आता पहिली टिप, जेव्हा आपण गॅस सिलेंडर वापरत असतो तेव्हा आपण जर तो वापर झाल्यानंतर आपण त्याचा जो स्विच असतो तो जर बंद करून ठेवला तर आपल्याला रेग्युलर
जेवढा सिलेंडर जातो त्यापेक्षा निश्चितच 4 दिवस एक्स्ट्रा सिलेंडर जातो. म्हणजे आणि नियोजन तरी स्वयंपाकाचं कसं करायचं आहे, अंदाजे आपण आपल्याला माहिती असतं आज आपण भाजी काय बनवणार आहे किंवा स्वयंपाकामध्ये काय काय आपण पदार्थ बनवणार आहे, त्यानुसार आपण आधी तयारी करून ठेवली पाहिजे. त्याला आपण पूर्वतयारी म्हणतो. आता पूर्वतयारीमध्ये काय असेल, कणिक मळून भिजत ठेवणे, त्यानंतर त्याचे गोळे तयार करणे किंवा शक्य असल्यास पोळ्या लाटण्याला तुम्हाला जर जास्त स्पीड नसेल तर त्या पोळ्या लाटून एका पेपरवरती किंवा एका ताटामध्ये बनवून ठेवणे आणि नंतर त्या एकदा का गॅस पेटवला की अजिबात गॅस बारीक न करता पटपट पटपट भाजून घ्यायच्या आणि एकदा गॅसचं काम होऊन जातं. तसंच कुकर लावताना कुकरमध्ये एकाच वेळी जर शक्य असेल, जर तुम्हाला कोणती उकडलेली भाजी बनवायची असेल, म्हणजे बटाटे असतील, रताळे असेल किंवा ज्या भाज्या आपण उकडून खातो त्या पण आपण त्यामध्ये ॲड करू शकतो. मग वरण भात आणि त्यासोबतच वरती झाकण ठेवून तुम्ही असे उकडण्याचे पदार्थ ते उकडवून घेऊ शकता. त्यासोबत भाजी जे कडधान्य असतील ते शक्यतो भिजवून वापरायचे, म्हणजे ते शिजायला फार कमी वेळ घेतो. आणि अजून वाटण तयार करणे असेल किंवा फोडणीचं सर्व साहित्य किंवा भाजीपाला असेल तो चिरून निवडून सगळं स्वच्छ करून डायरेक्ट गॅस पेटवल्यावर फक्त फोडणी घालणे, शिजवणे आणि गॅस बंद करणे, अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितच गॅस कमी लागतो. नाहीतर आपण काय करतो, एकदा का कढई गॅसवरती ठेवली, गॅस चालू करायचा, तो बारीक करून घ्यायचा, मग त्याला सर्व साहित्य, मसाल्याचा डबा घे किंवा कुठे लायटर शोध, पटपट भांडीच घे, उलातना घे, हे सगळ्या गोष्टी आपण घेतो, ऐन टायमिंगला घेतो, त्यामुळे आपली पण गडबड होते आणि गॅसही एक्स्ट्राच जातो. अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर नक्कीच रेग्युलर वेळापेक्षा 2 ते 3 दिवस, फार फार तर 4 दिवस तुम्हाला गॅस व्यवस्थित जाईल. आता तुम्ही म्हणाल तुला असा किती दिवस गॅस जातो, तर माझं सांगायचं झालं तर मला 70 दिवस एक टाकी जाते, म्हणजे एक सिलेंडर असतो तो मला 70 दिवस जातो, म्हणजे 2 महिन्याचे 60 दिवस आणि वरती 10 दिवस एक्स्ट्रा, म्हणजे 2 महिने 10 दिवस मला गॅस जातो. आता त्यामध्ये आम्हाला फक्त स्वयंपाक करायचा असतो, कारण आमच्याकडे सोलर सिस्टीम असल्यामुळे आमचं आंघोळीचं पाणी हे सोलर सिस्टीमवरच गरम होतं. आणि बघायला गेलं तर नियोजन करताना खूप काटकसर, बारकावे आपण हे कधी केले पाहिजेत, तर जेव्हा आपण रेंटेड हाऊसमध्ये असतो, फायनान्शियली आपण स्टेबल असतो, त्यावेळी आपण हे करण्याची गरज जास्त भासत नाही. पण जेव्हा आपण रेंटेड हाऊसमध्ये असतो, आपल्याला आपली बरीचशी स्वप्न पूर्ण करायची असतात, तेव्हा आपण बऱ्यापैकी काटकसर केली पाहिजे की जेव्हा आपण एकदा स्टेबल होऊ तेव्हा तो पैसा आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने किंवा आपल्या हाऊस माऊस या गोष्टींवरती वापरता येऊ शकतो. तर आता सांगायचा दुसरा मुद्दा की गॅसची आपण ही अशा पद्धतीने बचत करू शकतो. त्यानंतर किराणा माल. आता किराणा माल भरताना गृहिणी काय करतात, डीमार्टमध्ये जातात, जे दिसेल ते घ्यायचं, ट्रॉलीमध्ये टाकायचं, जे दिसेल ते आपण घेत राहतो, हे कधीतरी लागेल, ह्याचा काहीतरी पदार्थ बनवूया, हे फ्रीजमध्ये स्टोअर राहू दे, अशा पद्धतीने आपण करतो. तर असं करण्यापेक्षा तुम्ही एक छान प्रॉपर लिस्ट बनवा. त्यानंतर घरामध्ये काय काय साहित्य आहे आपल्याकडे किंवा काही लागणार आहे, किती प्रमाणात लागणार आहे, यानुसार सर्व नियोजन करायचं आहे छोट्या छोट्या गोष्टींचं, आणि त्यानुसार किराणा भरायचा. आणि स्ट्रिक्टली एक गोष्ट कायम फॉलो करायची, लहान मुलांना जाताना डीमार्ट किंवा अशा गोष्टींच्या ठिकाणी न्यायचं नाही. आता तुम्ही म्हणाल मुलांना कुठे ठेवायचं आहे, मग जर मुलांना तुम्ही सोबत नेणार असाल तर त्यांना सांगताना सांगायचं की तुला एवढ्या एवढ्या गोष्टींचा खाऊ घेतला जाईल, त्या व्यतिरिक्त तू जास्त गोष्टी मागायच्या नाही आहेत. अशाने आपल्या 2 गोष्टी सक्सेस होतात. एकतर आपला खर्चावर निर्बंध येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना चांगल्या सवयी लागतात. कारण जंक फूड किंवा फास्ट फूड यामुळे आरोग्य बिघडतं, मुलांना दात किडण्याचे प्रॉब्लेम, अनेक मेडिकल प्रॉब्लेम चालू होतात. आणि आता आपण पाहतो जे पनीर किंवा हे जेव्हा तुकाराम मुंडे साहेबांनी जेव्हा अन्न प्रशासनाचं सगळं हाती कामकाज घेतलंय तेव्हापासून कितीतरी गोष्टी उघड येतात, ते भेसळ असते. अशा सगळ्या गोष्टींपासून आपण जरा बाजूला राहू शकतो आणि आपल्या मुलांना चांगलं हेल्दी घरचं अन्न देऊ शकतो. त्याच्यामुळे हे 2 नियम एकाच कामामध्ये, म्हणजे एका दगडात 2 पक्षी आपले हे होतात. तर आता पुढचा मुद्दा, आता जेव्हा आपण किराणा वगैरे भरतो तो आणल्यानंतर कडधान्य असतील ते व्यवस्थित फ्रीजमध्ये स्टोअर करायचे किंवा रवा असेल, ज्या गोष्टींना आळी जाळी असे प्रकार होतात ते व्यवस्थित थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे फ्रीजमध्ये आपण ते स्टोअर करू शकतो. मसाले असतील ते पॅकेजिंगमधून ते काचेच्या बरण्यांमध्ये ठेवले तर ते जास्त दिवस टिकतात. खडे मसाले असतात ते हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर त्यांचा वास दीर्घकाळ राहतो. किंवा पिठं जे असतात किंवा कडधान्य धान्य हे जे आपण त्यांना व्यवस्थित पावडर लावून किंवा त्याच्यामध्ये इंजेक्शन ठेवून कडुलिंबाचा पाला ठेवून अशा पद्धतीने आपण त्या सोंडे म्हणजे आळ्या जाळ्या न होऊन देता आपण ते छान चांगले भरपूर दिवस वापरू शकतो. ते जर तुम्ही 5-5 किलो धान्य घेण्यापेक्षा एक हाती जर कट्टा घेतला 50 किलो 30 किलो तर आणि तो जर स्वच्छ करून ठेवला तर तुम्हाला ते धान्य आवश्यक तेवढ्या दिवस व्यवस्थित जाऊ शकतं आणि त्याची नासाडी देखील कमी होते. आता हे झालं आपलं किराण्यासाठीच्या गोष्टी. सिलेंडर हा एक आपण पाहिला. आता राहिलं लाईट बिल. आता ज्या ठिकाणी अगदी
सूर्यप्रकाश कमी येतो त्या ठिकाणची गोष्ट वेगळी आहे. पण जर तुम्हाला प्रशस्त दारं खिडक्या असतील तर तुम्ही त्याचा सकाळ संध्याकाळ वापर व्यवस्थित करायला हवा. जी नॅचरल लाईट असते, सन एक्सपोजर जास्त असेल तर आपले आरोग्य व्यवस्थित राहतं, विटॅमिन डीचा सोर्स मिळतो आणि त्याच पद्धतीने आपल्या विजेची देखील बचत होते. गरज असेल तर लाईट वापरणं किंवा काही गोष्टी, फॅन, आपण हॉलमध्ये असतो, किचनमध्ये फॅन चालू असतो, आपण बेडरूममध्ये नसताना देखील बेडरूममध्ये लाईट फॅन्स चालू असतात. ह्या गोष्टी देखील आपण व्यवस्थित पद्धतीने हँडल केल्या तर कदाचित आपल्याला वीज बिल देखील आपलं कमी येऊ शकतं. आता राहिला पेट्रोलचा प्रश्न. पेट्रोल आता आमचा सिंपल फंडा आहे. आम्ही आमच्या कामानिमित्त किंवा कधीतरी क्वचित आठवड्यातून 2दा आम्ही फिरायला जाणं असेल किंवा या गोष्टींवर आमचा कमी खर्च होतो. पण पेट्रोल जेवढं आवश्यक आहे तेवढा आमचा साधारण पेट्रोलचा खर्च 5,000पर्यंत मंथली जातो आणि आमच्याकडे कार नसल्यामुळे आमचा कमी खर्च आहे. कदाचित काही लोकांचा जास्त असेल. आता हॉटेलिंगवरती आमचा कमीत कमी खर्च असतो, कारण जे काही घरी बनवता येण्यासारखे पदार्थ आहेत ते शक्यतो मी घरी खायला प्रेफर करते आणि जे अगदी बाहेरची टेस्ट आपण घरी बनवूच शकत नाही आहे असे पदार्थ आम्ही महिन्यातून 2 ते 3 वेळा आम्ही हॉटेलला जातो. त्याच्यामुळे ते देखील एक खर्च आमचा कमी आहे आणि आम्ही साधारण दोघंही व्हेजिटेरियन, म्हणजे मी नॉनव्हेज खाते पण शक्यतो आम्ही बाहेर गेल्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळं घेण्यापेक्षा आम्ही शक्यतो व्हेज घ्यायला प्रेफर करतो. त्यामुळे आमचा खर्च त्या मानाने कमी असतो. पण तरी आम्ही हॉटेलिंग ह्या गोष्टींसाठी 3 ते 4,000 रुपये कायमच सेपरेट ठेवत असतो. त्याचसोबत आली कपडे किंवा इतर शॉपिंग, त्या गोष्टींसाठी आम्ही साधारण 3 महिन्यातून एकदा कपडे आणि लागणाऱ्या म्हणजे ज्या आवश्यक गोष्टी आहेत, मग परफ्यूम असतील किंवा आपले ब्युटी प्रोडक्ट असतील किंवा अजून अशा काही गोष्टी असतील, त्या गोष्टींसाठी आम्ही 3 महिन्यातून एकदा व्यवस्थित ब्रँडेड चांगल्या गोष्टी घेतो आणि त्यानुसार त्याचा खर्च देखील विभागला जातो. आता तो खर्च कधी कमी कधी जास्त होतो. कधी समजा मी कुर्ती घ्यायला गेले, 2 कुर्त्या एकदम घेते किंवा कधी एकच घेते किंवा कधी 5-5 कुर्त्या घेणं होतं. अशा पद्धतीने तो खर्च थोडाफार इकडे तिकडे होतो. त्यानुसार आम्ही 5,000 रुपये त्याचे बाजूला ठेवतो की ज्याच्यावर आपण क्लॉथ असतील किंवा ब्युटी प्रोडक्ट किंवा परफ्यूम वगैरे या, आणि सगळ्याच गोष्टी आपण एकाच महिन्यात घेतो असंही नाही. अगदी लग्न कार्य असेल किंवा घरात काही फंक्शन असेल तर तो खर्च थोडासा वाढवू शकतो, 7 ते 10,000पर्यंत आपला जाऊ शकतो. अशा ह्या झाल्या गोष्टी. आता हे आपले घरगुती खर्च झाले. जीवनावश्यक गरजेच्या वस्तू म्हणजे यामध्ये आलं आपलं लाईट बिल, सिलेंडर, किराणा, पेट्रोल आणि त्याचसोबत आपण आपली खरेदी. आता मेडिकल किंवा दवाखाना, हॉस्पिटल या गोष्टी म्हणजे साधारण वातावरण बदल झाले, पाण्यामध्ये बदल झाले तेव्हा किंवा हवामान, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीरावरती पण प्रभाव पडत असतो आणि परिणाम होत असतो. त्यानुसार वैद्यकीय खर्च म्हणून आम्ही 1,000 रुपये बाजूला ठेवतो. म्हणजे त्यामध्ये डॉक्टरांची फी असेल आणि मेडिसिन्स असतील आणि दर महिन्यालाच ते आपले वापरले जातात असंही नाही आहे. त्याच्यामुळे ज्या महिन्यात वापरले जात नाही ते पुढच्या महिन्यात ॲड ऑन होत जातात. म्हणजे जर आता जानेवारी महिन्यात समजा एखादी व्यक्ती आजारी पडली आहे तर तो खर्च जानेवारीमध्ये संपतो आणि फेब्रुवारीमध्ये परत जर आजारी पडली तर फेब्रुवारीमध्ये वापरला जातो. पण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जर एखादी व्यक्ती आजारी नाहीच पडली तर ते 2,000 आणि मार्च महिन्याचे 1,000 रुपये असे 3,000 रुपये ते ॲड ऑन होऊन 3,000 रुपये मार्च महिन्यात जर काही आपल्याला दुखापत झाली किंवा काही आजारपण आलं तर आपण ते वापरू शकतो. अशानुसार ते खर्च बाजूला पडतो. आता राहिला प्रश्न शाळा किंवा कॉलेजेस याच्या फी असेल किंवा वह्या पुस्तकं घेणे त्याचा खर्च असेल. तर आता सध्या सांगायचं तर आमची न्यूक्लिअर फॅमिली आहे. मला एक छोटी मुलगी आहे आणि ती आत्ता 2 वर्षाची आहे. त्याच्यामुळे सध्या तरी आमचा शाळा किंवा शालेय वस्तू हा खर्च कसलाच नाही आहे. त्यामुळे त्याबाबत कदाचित तुमचे 10,000 15,000 रुपये हे शाळेच्या साहित्याला जाऊ शकतात आणि फी जशी असेल मुलांची वार्षिक त्यानुसार तो एक होऊ शकतो. त्याबद्दल मला अनुभव नसल्यामुळे मी तुम्हाला सध्या काहीच त्याबद्दल सांगू शकत नाही. आता राहिलं सेविंग्स. आता सेविंग करताना बरेचसे सेविंगचे ऑप्शन असतात. FD असते किंवा इतर काही गोष्टी असतात, म्हणजे म्युच्युअल फंड असेल किंवा बँकांमध्ये पतपेढी किंवा बायका भिशी लावतात किंवा किटी पार्टी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या आपण सेविंग्स वगैरे किंवा काही बायका डब्यामध्ये किंवा पिगी बँकमध्ये वगैरे अशा ज्या गोष्टी होतात त्यातून देखील थोडं थोडं उत्पन्न बाहेर म्हणजे मागे पडत जातं. तर सेविंगसाठी मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार 30% तुम्ही ते ठेवा आणि 50%मधले पण 10-12% तुम्ही त्यामध्ये ॲड ऑन करू शकता. अशा पद्धतीने आपण सेविंग करू शकतो. आता राहिलं क्लेम किंवा आपण जे काय म्हणतात हेल्थ केअर वगैरे यासाठी जे आपण हे घेतो, प्लॅन घेतो, त्यानुसार त्याचे काही हे. आता प्रत्येकजण बोलतो की तुम्ही हेल्थ म्हणजे ते इन्शुरन्स वगैरे काढून घ्या.
माझं तरी त्याबद्दल असं विशेष मत नाही आहे, कारण हेल्थकेअर आजपर्यंत आम्ही आता आमच्या लग्नाला 8 वर्ष झाली आहेत, त्या संदर्भात आम्ही कधी घेतलेला नाही आहे. कधी कधी अत्यावश्यक असं वाटतं, पण कधी कधी असं वाटतं की जर हा पैसा कामी आलाच नाही तर मग तसाही तो वेस्टेजच आहे. पण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक खर्च आहे आणि वैयक्तिक प्रश्न आहे की आपण इन्शुरन्स घ्यायला पाहिजेत, म्हणजे हेल्थ इन्शुरन्स असतील किंवा हो म्हणजे बाकी जे काही असतील असे इन्शुरन्समध्ये, ते आपला हा वैयक्तिक प्रश्न आहे. मी तुम्हाला सजेस्ट करणार नाहीच की तुम्ही घ्याच किंवा घेऊच नका. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, ज्याला आवश्यक वाटतं किंवा गरज आहे. बरेचसे सल्लागार सांगतात आपल्याला घ्यायला हवेत, त्यानुसार प्रत्येकाने त्याचं ठरवलं पाहिजे. आता हे सगळे आपले फायनान्शियल गोष्टी झाल्या. त्यामध्ये अजून आपण आर्थिक बचत कुठे करू शकतो किंवा कुठे आपण काही गोष्टी ॲड ऑन करू शकतो, हे सगळं आपण पाहायला हवं. तर आता अजून मी जे काही पुढे मुद्दे सांगते ते पण तुम्ही आता ऐकून घ्या किंवा तुम्हाला त्यातून काय आयडिया मिळतात हे मला नक्की सांगा. आता आपण पुढचा महत्त्वाचा मुद्दा की बऱ्याच लोकांचे EMI चालू असतात. त्या EMIमध्ये एक मोठा बंच म्हणजे आपण जे म्हणतो एक खारीचा वाटा किंवा एक मोठा असा अमाऊंट आपण त्या EMIमध्ये घालत असतो. किंवा काहींचे कार लोन असतात, होम लोन असतात किंवा इतर काही छोट्या मोठ्या हप्ते जात असतात. त्यानुसार त्यांनी तो देखील एक खर्च बाजूला ठेवायला हवा. त्याचप्रमाणे अगदी ज्या जीवनावश्यक खर्च आहेत ते तर आपल्याला करायलाच लागतात. आपण मगाशी जसं 100% 25-25-25 असं डिवायडेशन केलं, तर तुम्ही अजून एक मेथड यूज करू शकता. आणि जे रेंटेड राहतात त्यांना रेंट प्लस EMI असे 2 खर्च वेगळे असतात आणि प्लस घर खर्च किंवा इतर सेविंग्स असे भरपूर म्हणजे प्रकार असतात. आता आपण या गोष्टींवर बोलू तेवढं कमी आहे, पण मला सांगायचा उद्देश की 50% आवश्यक खर्च, 30 अत्यावश्यक नसणारा खर्च आणि 20% सेविंग, अशा पद्धतीने जरी आपण नियोजन केलं तरी कशा पद्धतीने होऊ शकतं. तर 50% म्हणजे गरज असणारे, म्हणजे तुम्हाला घराचं रेंट द्यायलाच लागणार आहे कारण तुम्हाला ते घरात राहायचं आहे. दुसरं अन्न वस्त्र निवारा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज अन्न हे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला किराणा असेल, सिलेंडर असेल किंवा इतर भाजीपाला असेल, या सगळ्या गोष्टी, दूध खर्च असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भागवायला लागतात. त्याचसोबतच जे अनावश्यक म्हणजे आवश्यक नसलेला खर्च आपण म्हणूया, अनावश्यक असं नाही म्हणता येणार, मग आवश्यक नसलेला खर्च म्हणजे त्यामध्ये आपली शॉपिंग असेल, पार्ट्या असतील, हॉटेलिंग असेल, थिएटर म्हणजे मूव्हीला जाणं असेल किंवा कोणत्या अशा गरज नसताना कधीतरी एक फक्त ट्रिपला जाणं असेल किंवा अशा काही अनावश्यक म्हणजे तुमचे किंवा आपण काय म्हणू प्राईम असेल किंवा हॉटस्टार असेल, अशा सबस्क्रिप्शन असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्या गोष्टींमध्ये येतात. की जर हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन नाही आहे म्हणून मला माझी तब्येतच होत नाही आहे किंवा मला जेवणच जात नाही आहे, असे प्रकार काही नसतात. तर ते जर गरज नसेल तर त्या खर्चामध्ये ते तुम्ही येऊ शकता. आणि आता राहिला 20%, तर ते 20% आपण सेविंगमध्ये, मग सेविंगचे जे मी तुम्हाला प्रकार सांगितले, FD, RD, पिगी बँक असेल, घरातली बायकांची भिशी असेल किंवा डब्यामध्ये पैसे साठवण्याची प्रोसेस असेल किंवा बँकेचे अजून भरपूर काही ऑफर असतात, म्युच्युअल फंड असतात, अशा पद्धतीने तुम्ही ती देखील सेविंग करू शकता. आता नियोजन कसं करायचं तर मी तेच सांगते तुम्हाला. आता साधारण आपण असं नियोजन करूया की एक उदाहरण देते मी तुम्हाला. साधारण एखाद्या व्यक्तीला 50,000 रुपये पेमेंट आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे? 50 आणि 50,000 पेमेंटचं जर आपण 50, 30 आणि 20 या गटामध्ये जर डिवायडेशन करायचं ठरवलं तर 50,000 पेमेंट असणाऱ्या व्यक्तीने 25,000 म्हणजे पूर्ण 50% बंच हा आपला जाणार आहे गरजेच्या गोष्टींमध्ये. मग त्यामध्ये येईल तुमचं रेंट, त्यानंतर दुसरी गोष्ट तुमचं किराणा, सिलेंडर, दूध, भाजीपाला, या सर्व गोष्टी ज्या अगदी गरजेच्या आहेत, बरोबर. आणि त्यासोबत तुमचा या गोष्टी त्यामध्ये झाल्या. आता आवश्यक नसलेला खर्च यामध्ये येणार आहे तुमचं हॉटेलिंग, मेडिकल, हॉस्पिटल, त्याच पद्धतीने मनोरंजनाची साधनं किंवा हॉटेलिंग, बाहेर फिरणं, खाणं किंवा इतर खर्च. आणि गरजेच्या गोष्टीमध्ये अजून एक गोष्ट ॲड करा, ती म्हणजे पेट्रोल असेल किंवा EMI असेल, रेंट असेल तुमच्या घराचं, या गोष्टी. आणि 20% आता जी आपण सेविंग करणार आहे तर त्या गोष्टींमध्ये 20%मधलं 50,000मधले 20% म्हणजे साधारण तुम्ही 5 ते 10,000 रुपये ही एवढी सेविंग केली पाहिजे, बरोबर. जर अगदी काटेकोर तुम्ही काही नियोजन करायला गेलात तर ते शक्य आहे का? तर ते नक्कीच शक्य नाही आहे.
पण अशा पद्धतीने जर ढोबळ मानाने आपण विचार केला तर कुठल्या गोष्टींवरती आपण बचत करू शकतो, कुठल्या गोष्टी खर्च करणं आवश्यक आहे किंवा अत्यावश्यक आहे, ह्या आपण आपल्या ठरवल्या पाहिजेत आणि त्यानुसार विचार करायला हवा. आता जेव्हा मी माझा अनुभव सांगते, एक हा फक्त अनुभव म्हणून आहे, तुम्ही असाच गोष्टी अप्लाय करा असं अजिबात नाही आहे. तर आता आम्ही जेव्हा रेंटमध्ये राहत होतो, आत्ता आम्ही राहतोय ते आमचं स्वतःचं घर आहे आणि स्वतःचं घर असल्यामुळे आम्हाला सध्या रेंटचा वगैरे असा काही खर्च नाही आहे आणि आम्ही आत्ता 1 BHK मध्ये राहतोय. तर आम्ही जेव्हा रेंटनी राहत होतो तेव्हा आम्ही दोघंच होतो, तेव्हा आम्हाला बेबी नव्हतं. म्हणजे जेव्हा बेबी होतं ते फार तर आम्ही बेबी झाल्यानंतर 1च वर्ष रेंटेड हाऊसमध्ये राहिलो, त्यावेळी त्या गरजा वेगळ्या होत्या. तर जेव्हा आम्ही दोघंच होतो म्हणजे मिस्टर आणि मी, तेव्हा आमचे खर्च किंवा तेव्हा आमची सेविंगची पद्धत असेल किंवा रेंटेड घराचं काय प्लॅनिंग होतं फायनान्शियल, ते मी शेअर करते एक अनुभव म्हणून किंवा त्यातून तुम्हाला काय आयडिया मिळाली तर ती. तर तेव्हा आम्हाला साधारण 50-60 हजार रुपये आमचा इन्कम यायचा, म्हणजे फक्त मिस्टरांचा. आणि आमचं एक बेसिक आमचा थॉट होता की माझे जे पेमेंट असतील ते सगळे सेविंगमध्ये जातील आणि जे मिस्टर आहेत ते सगळे त्यांचा पूर्ण पेमेंट किंवा त्यांचा मोठा बंच पेमेंटचा तो आमच्या घर खर्चासाठी किंवा इतर खर्चांसाठी जाईल. तर आता आम्ही जेव्हा दोघं होतो त्या काळामध्ये आम्हाला साधारण 9,500 रुपये रेंट आणि 500च्या कमी जास्त थोडंसं 350-500च्या आसपास आम्हाला लाईट बिल यायचं. असं 10,000 रुपये आमचा रेंटचा खर्च असायचा. त्याच पद्धतीने आम्हाला अर्धा लिटर दूध दोघांसाठी इनफ होतं आणि आम्ही दूध फक्त चहासाठीच वापरलं जायचं, त्यामुळे अर्धा लिटर दूध आम्हाला 2 दिवस जायचं. कारण साधारण 2 कपाला 1 कप दूध एवढं अशा प्रमाणात, अगदी बेसिक खूपच बेसिक गोष्ट जाऊन सांगायची तर 2 कप चहासाठी 1 कप दूध असं आम्हाला 2 दिवस अर्धा लिटर दूध पुरेसं होतं. त्याच्यामुळे दुधाला साधारण आमचे 450 ते 500 रुपये खर्च होता. त्याचसोबत पेट्रोल, मग माझं ऑफिस असेल, माझ्या ऑफिसचं जाणं येणं असेल किंवा मिस्टरांचं स्कूल असेल किंवा त्यांच्या गोष्टी असतील किंवा इतर बाहेरच्या प्रवासासाठी आम्ही 5,000 रुपये पेट्रोलचे बाजूला ठेवायचो. आणि त्यामध्ये घर खर्चासाठी आम्हाला किराणा असेल, किराणा मी साधारण 2 महिन्याचा एकदमच भरून घेते. मग तेव्हा जो काही खर्च होईल मग तो 3,000 असो, 5,000 असो किंवा मग 7,000 असो, 2 महिन्याला किराणा मी भरत असते. आणल्यानंतर तो व्यवस्थित चाळून भाजून कोरडा करून किंवा डबे घासून पुसून स्वच्छ पद्धतीने मी तो किराणा भरायचं प्रेफर करते की जेणेकरून नासधूस कमी होते, आळ्या जाळ्या हे प्रकार कमी होतात. त्याच्यामुळे 2 महिन्यातून एकदा किराणा व्हायचा. तेलाचा खर्च अगदी मिनिमल असायचा, कारण तेलाचा वापरही कमी प्रमाणात व्हायचा, त्याच्यामुळे तेलाचा खर्च असा विशेष नसायचा. सिलेंडर आम्हाला सांगितल्यानुसारच पूर्वी आम्हाला 60 दिवस जायचा, कारण आत्ता आमच्याकडे सोलर सिस्टीम आहे, त्याच्यामुळे आम्हाला आंघोळीसाठी गरम पाणी आम्ही सोलरचं वापरतो. पण जेव्हा आमच्याकडे आम्ही रेंटेड हाऊसमध्ये होतो तेव्हा मी गॅसवर तापवायचं. सो आम्हाला तेव्हा 60 दिवस, कधी कधी 55 दिवस, कधी पाहुणे जास्त झाले किंवा अगदी पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये पाणी खूप जास्त आपण गरम करून वापरतो तेव्हा साधारण आम्हाला 45 दिवस देखील सिलेंडर जायचा. ते प्रमाण कमी जास्त व्हायचं वातावरणानुसार किंवा इतर गोष्टींनुसार. आणि आता भाजीपाला 500 रुपये इतके इनफ असायचे किंवा फार फार तर 700 रुपये आमचे भाजीपाला जायचा. हॉटेलिंग खर्च हा आम्ही दोघीच असल्यामुळं आम्ही शक्यतो फास्ट फूड, मग पाणीपुरी असेल किंवा डोसा, मिसळ, पावभाजी, बिर्याणी या गोष्टी प्रेफर करायचो. त्याच्यामुळे तो खर्च जास्त नव्हता. कधीतरी महिन्यातून 2दा वगैरे आम्ही हॉटेलिंग करायचो, त्याच्यामुळे 1,000, 1,500, 2,000 रुपये आम्हाला इनफ होते हॉटेलिंग या गोष्टीसाठी. मूव्हीला 2-3 महिन्यातून एकदा जाणं आणि सबस्क्रिप्शन माझ्याकडे तेव्हाही हॉटस्टार असेल किंवा प्राईम असेल किंवा Zee5 असेल ते तेव्हा होते, कारण TV आमच्याकडे नव्हता किंवा रात्र आम्ही TV पाहायला आम्ही घरी नसायचोच, फारच क्वचित असायचो. शनिवार रविवार इतर घरातली कामं असतील किंवा काही खरेदी असेल, इतर आपली बाहेरची कामं असतील ती आमची चालायची आणि बाकी आठवडाभर म्हणजे 6 दिवस आमचे, 5 दिवस ते 6 दिवस आमचे ऑफिसच्या कामांसाठी असायचे. त्याच्यामुळे TVचा खर्च नव्हता, म्हणजे TVचं रिचार्ज असेल किंवा इतर काही अशा गोष्टी नसल्यामुळे पण आमच्याकडे सबस्क्रिप्शन असायचे. तो एक खर्च आम्ही ठेवलेला होता, कारण आम्ही ते अफोर्ड करू शकत होतो म्हणून होता तो. आता मेडिकल किंवा हॉटेल, जोपर्यंत मी प्रेग्नेन्सीमध्ये त्या फेजमधून जात नव्हते तोपर्यंत आमचा साधारण 6-7 महिन्यातून किंवा 2-3 महिन्यातून कधीतरी सर्दी, खोकला, ताप वगैरे अशा गोष्टी व्हायच्या. तो खर्च साधारण 1,000 रुपये असायचा आणि जर ते सेव्हिंग झालेच तर आम्ही ते सेव्हिंगमध्ये टाकायचो, म्हणजे जर उपयोग नाहीच झाला त्या 1,000 रुपयांचा तर. आता या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामध्ये आता आम्हाला रेंट आलं. रेंट आमचं सांगितलं त्यानुसार 10,000 रेंट जायचं.
किंवा जर सेविंगमध्ये काही थोडेफार जायचं, माझा एक मोठा बंच म्हणजे माझा पूर्णच पेमेंट सेविंगला असायचं, मग त्यात आम्ही बऱ्याच ठिकाणी ते गुंतवणूक केलेले असायचे. अशा पद्धतीने सांगायचा उद्देश एवढाच की जेव्हा आम्ही रेंटेड हाऊसमध्ये होतो तेव्हा देखील आम्ही स्वतःच्या कष्टावर कुणाची 1 रुपयाची मदत न घेता स्वतःचं घर घेणं असो किंवा घरामध्ये मोठ्या मोठ्या वस्तू, म्हणजे मी अगदी वाटी चमचा खरेदी करण्यापासून स्वतःचा संसार उभा केला. मग त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही संसाराला सुरुवात केली तेव्हा पूर्ण घरातली भांडी, त्यानंतर घरासाठी लागणारे साहित्य म्हणजे फ्रीज असेल, मिक्सर असेल किंवा ज्या बेसिक फॅन असतील किंवा अशा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी, घरात ठेवायला खुर्च्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खरेदी केल्या. घरातल्या पडद्यांपासून अगदी काडेपेटीच्या काडीपासून ते घरातल्या मोठ्यात मोठ्या वस्तूपर्यंत असेल, हे सगळं खरेदी आम्ही स्वतःच्या कष्टावरती आणि स्वतःच्या मेहनतीवर केलं आहे. त्यासोबतच दागिने, सेविंग्स, ह्या सगळ्या गोष्टी त्याचनुसार केलेल्या आहेत. मग अशा पद्धतीने मोठा एक बंच आपला जो सेविंगमध्ये पडायचा त्यावरतीच आम्ही दागिन्यांची खरेदी असेल, घर खरेदी असेल, मग आम्ही फ्रीज किंवा अशा मोठ्या मोठ्या वस्तू खरेदी केल्या आणि त्यातूनच साध्य झाल्या. आता आपण हे पूर्ण रेंटेड घरामध्ये राहत असतानाचं नियोजन मी कसं करायचे, काय करायचं, हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता आपला जो नेक्स्ट पार्ट येईल तो असेल जेव्हा स्वतःच्या घरात आपण राहत असतो तेव्हा आपण फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायला हवं, त्यामध्ये आपण काय करायला हवं, हे सगळं आपण डिस्कस करणार आहे. आता हा व्हिडिओ खूपच मोठा झाला आहे, त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, म्हणजेच पार्ट 2मध्ये. स्वतःचं घर असेल तेव्हा फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करायचं. आता जर यामध्ये तुम्हाला काही आवश्यक गोष्टी वाटल्या तर त्या तुम्ही तुमच्यामध्ये घ्या, तुम्ही त्या ॲप्लाय करा. पण जर काही गरजेच्या नसतील किंवा काही क्षुल्लक वाटत असतील किंवा अनावश्यक वाटत असतील, त्या माझ्या दृष्टीने बरोबर पण तुमच्या दृष्टीने जर चुकीच्या असतील तर त्या इथेच सोडून द्या आणि तुम्ही पुढे जा. बाकी जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा अजून छान छान व्हिडिओ बनवण्याची एक जिद्द निर्माण होते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.